विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा शरीर जायात शरीर जायात जायात अभिलाष जने
रंगी रंगी रे श्री रंगे आ रंगी रे श्री रंगे रंगी रंगी रे श्री रंगे रंगी रंगी रे श्री रंगे शरीर जाया
सा
विठाला विठाला रंगे रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे
धरिषि अभिलाष जनी नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर शरीर जायाची ठेवणे हृदय धरिषि अभिलाष जनी अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विटू धरा शरीर जायाचे ठेवणे धरिषि अभिलाष जनी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं मृगोशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे प्रथम नमन करो गणनाथा उमा शंकराचिया सुता चरणावरी ठेवो निमाथा साष्टांगता दंडवत पौरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरिया वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या पायावरिया वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी मस्तक हे पायावरिया वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी रंगे रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिषि अभिलाष जनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी शिवेसाठी घेतलेला अभंग थोडा केन याच्या या भूतलावर तो मामा जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जीवनारी देऊची सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू
श्रीमंत श्री विश्व वंदे देव वंदे संत वंदे महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते ज्ञान्यांचे राजे योग्यांची माऊली सदकांचे मायबाप अलंकापूर निवासी ज्ञानीश प्रिय तुकोबराय यांचा गात्यातील चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा बहुतेकांच्या पाठांतरातला उपदेशपर आजच्या प्रसंगाला अनुसरून असणारा हा अभंग आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कीर्तन सेवा उपस्थित तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांना याची कल्पना असली तरी सांगणं माझं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं. या न्यायाने तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण सध्या आपल्यात हयात नसणारे वैकुंठवासी ज्ञानोबारावजी विठ्ठलरावजी रसाळ यांच्या वर्षश्राद्धानिमित्ताने आजची ही कीर्तन सेवा आहे. त्यांचा संपूर्ण रसाळ परिवार, त्यांचे तीनही चिरंजीव. मला अभिमान वाटतो एका गोष्टीचा, या तिन्ही सुपुत्रापैकी भरत महाराज, दोन सुपुत्र, एक भारत मातेची सेवा करतो आणि दुसरा आमच्या राष्ट्राची सेवा करतो आहे का. तिसरा जो आहे तर आमच्या काळ्या माईची सेवा करतोय. तीनही सेवा करणारे सुपुत्र आहेत. आणि आनंद त्याच्याही पेक्षा एका गोष्टीचा आहे, संस्कार संपन्न कशाला म्हणतात. फक्त पदव्या डिग्र्या प्राप्त झाल्या म्हणजे माऊली दादा त्याला संस्कार संपन्न म्हणायचं नाही बरं का. पदवी सोबत संस्काराची जोड असली पाहिजे आहे का. आता आम्ही आमचे लेकरं सुशिक्षित करण्याच्या नादामध्ये रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाचं काढा रक्ताचं पाणी करतो. राबून लेकरांना आम्ही मोठ्या शहरामध्ये शिकायला ठेवतो. ती मुलं एकदा पदवीधर झाली, आपल्या पदावर गेली, पुन्हा संस्कार विसरून जायला लागलेत आहे का. ज्या मायबापाने लहानाचं मोठं केलं त्या मायबापाला सुद्धा विसरायला तयार झालेत आहे का. संस्कार संपन्न कशाला म्हणायचं. अरे ज्या बापानी हाडाचं काढ रक्ताचं पाणी करून राबून स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवून लेकरांच्या स्वप्नासाठी रात्रंदिवस जो बाप धडपडला, तो बाप गेल्यानंतर सुद्धा त्या उच्च पदावर असणाऱ्या मुलाने हा एवढा मोठा वर्षानंतरचा हा त्यांच्या निमित्ताने ज्ञानदान नामदान अन्नदानाचा सोहळा घडून आणला. याला म्हणतात संस्कार संपन्नता आहे का. या तीनही चिरंजीवाला धन्यवाद देतोच, पण त्यांच्या निमंत्रणाचा मान ठेवून तुम्हीही आप्त इष्ट मित्र मंडळी दुरून येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवलात, त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. विशेष आजच्या या कीर्तनाला उपस्थित मृदंग क्षेत्रातलं महाराष्ट्रातलं सर्वांच्या आवडीचं व्यक्तिमत्व. मी तर असं म्हणेन ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्याला भरत महाराजाचं नाव माहीत नाही असा शोधूनही सापडणार नाही महाराज. कुठंही असो, महाराष्ट्र असो महाराष्ट्राच्या बाहेर असो, तेलंगणा कर्नाटक आंध्र गुजरात, अरे जिथपर्यंत माझी पवित्र तुळशीची माळ आहे तिथपर्यंत मृदंग क्षेत्रातलं एक नाव पोहोचलंय. त्या नावाचं ते नाव म्हणजे आपल्या मराठवाड्याचं विशेष भूषण असणारे मृदंग मार्तंड. मला तर असं वाटतं साक्षात या मृदंगाने मृदंगाची कला वाढवण्यासाठी ज्यांना मृत्यू लोकात पाठवलं आणि त्यांच्या हातून ही मृदंग कला तुम्हा आम्हाच्या हृदयापर्यंत पोहोचली, ते आमचे भरत महाराज पटाडी आहे का आज उपस्थित आहेत. आमचे सोपानराव, विशेष त्यांचं प्रेम म्हणजे भरत मानाला आणायचंच आपल्याला. मला त्यांचा आजचा दिवस नसल्यावर रिकामा, ते म्हणले ज्या दिवशी त्यांचा दिवस रिकामा त्या दिवशी आपला घालू म्हणले आहे का. आणि योग असा आज त्यांची तारीख मिळाली. रात्री नाशिकच्या पुढं ते होते
आणि मी अकोल्याच्या पुढं होतो 50 किलोमीटर. आम्ही दोघंही 4 वाजता आलो, पण पोलीस खात्याचा दबाव असल्यामुळं आम्ही 1 वाजता बरोबर गावात आलो. आहे का आठवण करून देणारी बरीच मंडळी होती. आणि माझं या गावामध्ये हे 2-3 कीर्तन जरी असलं तरी या गावातल्या तरुणांसोबत माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आमचे बळी भाऊ आहेत, त्यांनी आठवण करून दिली महाराज लवकर या. पण आज तो नाही, पण माझ्यावर बंधुवत प्रेम करणारा आमचा गोविंद घर जाळे बरं का. आता ते लागला ड्युटी आहे, शेवटी प्रत्येकाचं काम आहे. सध्या सुट्ट्या नसताना सुद्धा तळमळ आहे. मला असं वाटतं तो जरी शरीरानं तिथं असेल तर मनानं तो 2 तास इथं असणार आहे. त्यालाही धन्यवाद देतो. आपल्या परिसरातील भजन क्षेत्रातील अत्यंत गोड व्यक्तिमत्व, ज्यांची गायनाची कला पुणे जिल्ह्याने स्वीकारली, पुणे जिल्ह्यातला वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम करणारा एक व्यक्ती मला मोतीराम महाराज झोलकरांचा नंबर मागत होता. मला म्हणला महाराज 1 दिवस का होईना पण मी माझ्या गावी मोतीराम महाराजाला आणणार आहे का. एवढे आमचे मोतीराम महाराज झोलकर आहेत. संगीत विशारद, भजन सम्राट, आमचे जिवलग आमचे अशोक महाराज धोंडगे आहेत. गावातील परगावातील पंचक्रोशीतील भजनी मंडळ. इकडं आमचे विठ्ठल बाबा गावकरी, सध्या झोलकर नाही का. हा इथंही तोपर्यंत इथलं म्हणा विठ्ठल महाराज आहेत. पुन्हा माझी श्री संत राष्ट्रसंत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था भैनाजवाडी, माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे आमचे लक्ष्मण महाराज, पिंटू महाराज, त्यांचे सर्व भजनी मंडळ, त्यांनाही धन्यवाद देतोच. सर्व माझे श्रोते सज्जन मायबाप, सर्वांचा नाव उल्लेख करणं शक्य नाही. सुंदर साऊंड सिस्टीम इथं या हॉलमध्ये लावल्याबद्दल त्यांना 100 पैकी 150 मार. विठाला संसाराचा नेम आहे. इथं जो जन्माला आला तो 1 दिवस या संसाराचा निरोप घेणार आहे का. घ्यावंच लागणार आहे. कितीही मोठा व्यक्ती असू द्या, कितीही मोठा वशिला असू द्या, कितीही मोठी प्रतिष्ठा असू द्या, पण मरण या क्षेत्रामध्ये या गोष्टी अजिबात चालत नाहीत. मी सांगत नाही मग ते नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित राहील वाही, तुका म्हणे तरी यमाज्ञा वाल्मिक का. आणि म्हणून प्रतिष्ठा कामाला आली असती, पद कामाला आला असतं, पैसा कामाला आला असता या क्षेत्रामध्ये, तर मागच्या महिन्यामध्ये या देशातला सर्वात श्रीमंत व्यक्ती जगाचा निरोप घेऊन गेला नसताय का. पैसा कामाला आला असता माऊली खरं सांगा, रतन टाटा गेले असते का. गेले असते. अरे पद कामाला आला असतं तर केंद्रीय मंत्री असताना सुद्धा, लावाजमा माग पुढे असताना सुद्धा या मराठवाड्याचा लोकनेता गेला. पद कामाला असतं तर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबाला जावं लागलं असतं. प्रतिष्ठा कामाला आली का. या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, लातूर जिल्ह्याची शान असणारे, अरे काय कमी होतं महाराज विलासरावजी देशमुख साहेबांना. पैसा होता, पद होतं, प्रतिष्ठा होती, वशिलाही मोठा होता, डॉक्टरची लाईन लागलेली होती. 100 तरुण स्वतःची किडनी रक्त द्यायला तयार होती, तरी सुद्धा वशिल्याने मरण चुकवता आलं नाही का. चुकवता आलं नाही. जावं लागणार आहे प्रत्येकाला. हो कुणीही असू द्या. मी नेहमी सांगत असतो, आएगा सो जाएगा, हे राजा रंग फकीर, कितने सिंगार चढ़े, कितने पहने
जीव किती उपजल्या पिंडा मरण सांगत आहे का, ज्याचा जन्म शेवट हा नैसर्गिक दृष्ट्या ठरलेला आहे महाराज, ठरलेला आहे. हो, मी नेहमी सांगत असतो, अरे आमचा वशिला कुठपर्यंत आहे? फडसर कुठपर्यंत आहे? तुमचा शिक्षण अधिकाऱ्यापर्यंत. बळी भाऊ तुमचा आमदार साहेबापर्यंत. हो, कुठपर्यंत असणार आहेत आमची वशिला? आहे पण स्वर्ग ज्याच्या ताब्यात होता आहे का, देवांचा राजा होता, देवांचा राजा, 33 कोटी देवाचा सम्राट, स्वर्गाचा राजा, स्वर्गाचा अधिपती, ऐरावतासारखं वाहन होतं, अमरावती सिंहासन होतं, अमृत प्यायला होताय का, एवढा मोठा वशिला होता. अरे साक्षात इंद्र ज्याचा जीवलग सखा होता, मिथिलेचा सम्राट जनक ज्याचा व्याही होता, जगन्माता सीता ज्याची सून होती, आणि ब्रह्मांडाचा मालक विश्वाचा निर्माता रामचंद्र प्रभू ज्याचा पुत्र होता, त्या राजा दशरथाला वशिल्यानं मरण चुकवता आलं नाही महाराज. तुमचं आमचं कुठे घेऊन बघा. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्राचा बाप राजा दशरथ, पण जावं लागलं. जपी असो, तपी असो, संन्यासी असो, संत असो, अरे राजा असो अथवा रंक असो, पण येथे जो जन्माला आला त्याला एक दिवस या जगाचा निरोप घ्यावंच लागणार आहे, जावं लागणार आहे. जातच आहेत महाराज. पण खरं सांगू का, गेलेल्या व्यक्ती ह्या येत नसतात. आम्ही ऐकून आहोत, येत नसतात खरं आहे, पण खरं सांगू का, त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नसते. ऐका, आज वैकुंठवासी ज्ञानोबारावजींना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. भरत महाराज गेल्या वर्षी गोड जेवणाचा कार्यक्रम फार मोठा केला या 3ही सुपुत्राने. साठे महाराजांचं कीर्तन होत आहे का, फक्त तुमचीच कमतरता होती. गेल्या वर्षी तुमची कमतरता होती आणि ह्या वर्षी साठे बाबाची कमतरता आहे ना. ते गेलेत, पण आज त्यांच्या परिवाराला त्यांची क्षणाक्षणाला आठवण येणार आहे महाराज. आहे का, खरं सांगू का, ज्या वेळेस सुखाचे दिवस येत असतात ना, त्यावेळेस कौतुकाची थाप टाकणारा बाप नसतो महाराज. आहे का, सुखाचे दिवस आले ना, शाबासची थाप टाकणारी व्यक्ती निघून जात असते. आज गोकुळ आहे, आमच्या रसाळ परिवाराचं गोकुळ आहे. कोणत्या गोष्टीची कमतरता नाही. लेकरही आज्ञाधारक आहेत. गोकुळ आहे, वैभव आहे, वैभव आहे का, पण या गोकुळातला नंद पाटील कायमचा निघून गेलेला आहे. संपली गणना होती जाती, संपली गणना होती संपत तिथं प्रवास संपत असतो. आहे का, तिकीट तिकीट प्रवास आपला कुठपर्यंत असतो. प्रवास प्रवास कुठपर्यंत आहे. ओ रसाळ बोला की, प्रवास कुठपर्यंत आहे.
जिथपर्यंत तिकीट आहे तिथपर्यंत आहे. तिकीट संपलं, हा गंगा खेळून बसला गाडीमध्ये, परळीला उतरायचंय. तिकीट काढलं उकडगावचं. उकडगावाला उतरावं लागेल ना. नाही मला परळीला आता थोडं काम निघालं, परळीपर्यंत जमतंय. कंडक्टर पाटीत लात घालतंय, उमरत घालायची तर पाटीत घालतंय आणि हाकलून देते का तिकीट संपलं उतरावं लागतं. अरे जिथं ज्या प्रवाशाचं तिकीट संपतं तिथं त्या प्रवाशाला उतरावं लागतंय का? या न्यायाने वैकुंठवासी ज्ञानोबारावजींचं तिकीट गेल्या वर्षीपर्यंत होतं म्हणून तिथपर्यंत त्यांचा प्रवास होता. अरे तिकीट संपलं, इह लोकाची यात्रा उरकून ते परलोकात गेलेत. पण खरं सांगू का, ते जरी गेले असले, येणार नसले तरी आज त्यांना हे चित्र पाहून ते जिथं असतील तिथून डबडबल्या डोळ्यानं हे चित्र पाहून माझ्या सिद्धेश्वरनं, माझ्या सोपानानं, माझ्या विष्णुदासनं केवढा मोठा हा सोहळा घडवून आणला म्हणून डबडबल्या डोळ्यानं कल्याणाई चित्ती आपल्या कुळा, आपल्या कुळा, कल्याणाई चित्ती आपल्या कुळा, चित्ती आपल्या कलियुगाचं वारं रोज पाहतोय महाराज, रोज पाहतोय. घरी बसले आम्हाला महाराष्ट्रात काय चालू आहे, देशात काय चालू आहे ते कळतंय मोबाईलवर आहे का. जास्त सांगायची गरज नाही. हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये सध्याची पिढी जन्मदात्या मायबापाचा 10वा ऐका कलिते पळ, ऐका तुमची कधी झाली नव्हती का? भरत महाराजाचं काम असं आहे, क्वालिटी दिसली ना त्यांना एवढा आनंद वाटतो आहे का. काही काही माणसं दिसण्यावर जाऊ नका. मोतीराम महाराजच्या मनात आलं ना, मेळ लागू देत नाही कोणाला बुवा. काय होतं, ऐका कलीचे फळ, कलियुगाचं वातावरण आहे. ऐका कलीचे फळ, फळ पुढे होईल ब्रह्मघोळ. काय होईल? अरे ज्या बापांनी लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या विरोधामध्ये मुलं बोलायला लागते ना. विरोधात कशाला? जन्मदा त्या बापाला काल पोरा एका पोरानं फक्त नावचं शेत करून न दिल्यामुळे झोपेत दगड घालून जागेवर ठार केले आहे का. माझ्या मोबाईलवर बातमी आहे. हे कलियुगाचं वातावरण आहे. त्या काळात संतांना कळालं होतं म्हणून लिहून ठेवलं होतं महाराज. आई रे बेमान दुनिया, आई रे हो, आई रे बेमान दुनिया,
भविष्य वर्तमान कळत होत आहे का? कितीही मोठा तज्ञ असला तरी त्याला भविष्यात काय होणार आहे सांगता येणार नाही महाराज. अंदाज वाल्मिक भाऊ किती दिवसाचा सांगता येतो? हा, हवामान खात्याचा अंदाज किती दिवस आधी सांगता ते बळी भाऊ? ए सांग की 8 दिवस, महिना, 15 दिवस आहे का? पण आमच्या संतांनी त्या काळामध्ये 750 वर्षापूर्वी देऊन ठेवलं होतं. अरे 2024 ला काय होणार आहे का? हो, ऐका कलीचे महिमान असत्या सिरिजले जन पापा देती अनुमोदन करीते छळन संत जगा. अरे पुत्र तो होईल पित्याचा वैरी भरताना सांडून घरोघरी हिंडतील त्यावेळी लिहिलं होतं. अरे म्हणून आजही आम्ही का या तीनही सुपुत्राचं कौतुक करतो या गादीवरून. अरे अब्जाधीश माणसं तरपडून मेले रे, तरपडून मेले. लेकर पाणी पाजायला सुद्धा आले नाही जवळ. अरे आज राष्ट्राची देशाची सेवा करत असताना सुद्धा एवढा मोठा हा सोहळा या तीनही सुपुत्रांनी केला. म्हणून आज त्यांना जगाच्या मालकाचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त झाला आहे. तयाचा हरी त्यांच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागतात आणि ते डबडबल्या डोळ्यानं हयात असणाऱ्या पिढीला भरभरून आशीर्वाद देतात. आणि एक वाक्य सांगतो, ज्यांना आजचा हा आशीर्वाद प्राप्त झाला त्याला जगात कुणाचा आशीर्वाद घ्यायची गरजच राहत नाही महाराज. आहे का? फक्त हे आशीर्वाद असतात. वडील जरी गेले असले त्यांची आठवण आणि त्यांचं स्मरण करणं यालाच खऱ्या अर्थानं पुण्यस्मरण म्हणतात. आहे का? त्यालाच म्हणत आहे का? मी सांगत नाही. गए हुए कभी आते नहीं लेकिन उनकी याद आती है, उनकी याद आती है. हयात असताना सेवा घडली नाही महाराज बऱ्याच जणाला, पण गेल्यानंतरची ही सेवा आहे. खरं सांगू का, मी नेहमी सांगत असतो, अरे माणसं वेळ आल्यानंतर कळतात, नाहीतर वेळ निघून गेल्यानंतर कळतात. हयात असताना कळत नाही. वेळ निघून गेल्यानंतर माणसाचं महत्व कळत असतंय. जोपर्यंत बाप जिवंत असतो तोपर्यंत कुठल्याही मुलाला तेवढं बापाचं महत्व कळत नसतंय का. पण बाप गेल्यानंतर तो बाप म्हातारा असू द्या, सुरकुत्या पडलेल्या असू द्या, डोळ्याला चष्मा असू द्या, हातात काठी असू द्या, डोक्याला मळकट फेटा असू द्या, पण तो बाप गेल्यानंतर त्या मुलाला आठवत असतो, अरे खुर्ची टाकून बाप घरात होता, पण काय वैभव होतं घराला, काय आधार होता घराला. आज तो आधार गेला. डबडबड्या डोळ्यानं बापाच्या आठवणीमध्ये तो मुलगा ढसा ढसा रडत असतो. महाराज केवढा मोठा आधार असतो महाराज असताना बाप. नका काम करू द्या, पण घराचं वजन बापाच्या आसण्यानं असतं महाराज. पुन्हा फक्त एकच गोष्ट म्हणावं लागती, सदा राहिला आधार तुझा हात माझ्या पाठी, सदा राहिला आधार तुझा हात माझ्या पाठी. बाप राहिली रे तुला एक मारायाची मिठी, माझ्यासाठी तू पंढरी, माझ्यासाठी तू पंढरी,
काठी तूच कासी भगवंतापेक्षाही मोठा आधार होता आमच्या बापाचा. तो बाप गेला निघून, पुन्हा डोळ्याला धारा लागतात, आठवण येत असते. जोपर्यंत जिवंत असतो ना तोपर्यंत महत्व ओळखाय का. गेल्यानंतरची ही सेवा आहे. तिन्ही सुपुत्र भाग्यवान आहेत, कारण त्यांच्या दृष्टीने आजचा दिवस हा पर्व काळाचा आहे. पुत्राशी पर्व काळ जन्मात जोडे माता पितयाचा अंतकाळ, ती धर्माची वेळ अति पवित्र. आजचा पर्व काळ आहे. मी सांगून गेलो, तुम्ही सर्वजण चांगलं ऐकणार आहेत, पण मला उत्तर द्या, उत्तर द्या. चालता चालता पायाला ठेस लागली, मुखातून शब्द कोणता येतो? आई ग येते. आई ग. चालता चालता पायाला ठेस लागली की आई ग, काटा टोचला आई ग, कोणी मारलं आई ग. हे किरकोळ संकट आहेत, किरकोळ. ठेस लागणं, काटा टोचणं, कोणी मारणं, हे किरकोळ संकट आहेत. आणि अशा किरकोळ संकटाला आठवून आईची येते आहे का. पण ज्या वेळेस हायवे क्रॉस करताना आमचं लक्ष नसताना, आम्ही वेगळ्या विचारात असताना, एकदम भरधाव वेगाने एखादी भली मोठी गाडी आमच्या समोर येऊन एकदम करकचून ब्रेक दाबती, तेव्हा दोन्ही हात वर होतात आणि मुखातून शब्द निघतो, अरे बाप रे. निघतो का नाही? जन्मात कधी सापाचं पिल्लू बघितलं नाही, पण उसाला पाणी देताना एखाद्या सरीमध्ये अचानक भला मोठा साप फडी काढून आमच्या समोर दिसल्यावर दोन्ही हात वर होतात. आणि शब्द कोणता येतो? बोला ना, कोणता? पाठीमाग आवाज यायलाय ना? पहिल्या मंडळाला आवाज येतो का? होई म्हणले तर नाही म्हणत काहीच म्हणत. अरे बापरे, का किरकोळ संकटाला आई आठवते. भयानक संकट जेव्हा येतं तेव्हा प्रत्येकाला बाप आठवतो. म्हणून तो बाप आमच्यासाठी दिसायला कसा असू द्या, पण असायला डोंगरासारखा असतो. महाराज ऐका, डोंगरासारखा असतो तो बाप. तो गेल्यानंतर कळत असतो. अरे खरं सांगू, आता दीपावली आताच झाली. मला तर वाटतं बऱ्याच आमच्या ह्या गावच्या लेकी अजूनही गेले नसतील, पण त्यांनी मला उत्तर द्यावं. माझ्या सर्व माता मुलाला माझी विनंती, मला खरं सांगा, मला उत्तर द्या. बापाचं प्रेम जास्त असतं का आईचं प्रेम जास्त असतं? कशा बघायला आता कुणावर प्रेम असतं जास्त? काय काय म्हणतील, माय आईचं प्रेम आहे. आहे ना प्रेम आईचं, आम्ही कुठं नाही म्हणलो, आईचं प्रेमच आहे. पण आईपेक्षा काकणभर जास्त प्रेम हे बापाचं असते, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणता काही पण म्हणतो, काही नाही म्हणत. फरक एवढाच आहे, आईचं जगाला दिसतंय आणि बापाचं हे लपून असतंय. 20-22 वर्षाची मुलगी लग्नामध्ये भासिंग बांधलेली, शनाईचे स्वर चालू आहेत. जेव्हा सासरी जाते ना तेव्हा माय हुंदके देव देव रडते, एकमेकीच्या गळ्याला बिलवून आहे का. तेव्हा रडणारी माय अख्ख्या गावाला दिसते. हो, आईचं कौतुक करतात, काय प्रेम आहे आईचं. अरे आईचं प्रेमच आहे, पण आईपेक्षा काकणभर जास्त प्रेम बघायचंय ना. आत जा, आत वाड्यात जा, खोलीचा दरवाजा उघडा, पुढचं चित्र बघा, काय दिसणार आहे तुम्हाला.
अरे त्या खोलीमध्ये उशीमध्ये मुंडकं खुपसून उपरणं वलं चिंब होईपर्यंत डसा डसा रडणारा बाप तुम्हाला पाहायला मिळेल आहे का? तर बापाला समाजासमोर रडता येत नसतं, पण बापाचं प्रेम आईपेक्षा काकांवर जास्त असतं दादांनो. अरे एकुलता एक मुलगा मेला तरी न रडणारा बाप आम्हाला सापडेल हो. पण 20-22 वर्षाची मुलगी बाशिंग बांधलेली जेव्हा सासरी जाते ना, तेव्हा बाप डसा डसा रडताना आपल्याला पाहायला दिसतो. बापाचं प्रेम कुठं कमी आहे का? फक्त ते लपलेलं असतं, लपल्यालं गेल्यानंतर कळत असतं आहे का? म्हणून तर वडिलांच्या प्रेमापोटी, त्यांच्या श्रद्धेपोटी त्यांच्यासाठी आजचा हा एवढा मोठा सोहळा आहे. खरं तर आमच्या सोपान भाऊला सुट्टी नव्हती सुट्टी महाराज. पण म्हणले महाराज काही पण झालं तरी मी माझ्या साहेबासमोर हात पसरील सांगेल महाराज मला जावं लागतं आहे का? मी म्हणलं भाऊ तुम्ही जरी नसले तरी आम्ही कार्यक्रम करून घेऊ. म्हणले महाराज खरं सांगू, ज्या बापामुळं नोकरी लागली ना, वेळप्रसंगी त्या बापासाठी सोडायलाही तयार आहे, पण मी नक्की येणार आहे. आणि म्हणून हे प्रेम आहे महाराज, हे प्रेम आहे का? गेल्यानंतर कळतं. सुंदर सोहळा त्यांनी घडवून आणला, त्यांना धन्यवाद देतो. विठाला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे का? आणि समाजाचा स्वभाव आहे, समाज जिवंत व्यक्तीला रडवतो आणि ती व्यक्ती गेल्यानंतर मग त्याच्यासाठी ढसा ढसा रडतो आहे का? जिवंत असताना आम्ही ज्याला रडवतो, अरे त्याच्यासाठी एक दिवस गेल्यानंतर आम्ही रडतो आहे का? हा अतिप्रियतेमुळे झालेला हा परिणाम आहे. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक समाजामध्ये लागलेली कीड आहे भरत महाराज. आम्ही याला दोष द्यायचा त्याला दोष द्यायचा अजिबात नाही महाराज. तुम्ही प्रत्येक समाजाचा विचार करा, अरे प्रत्येक धर्माचा विचार करा. जिवंत असताना महात्म्यांनाही त्रास झाला, महापुरुषांनाही त्रास झाला, आणि तेच महात्मे महापुरुष गेल्यानंतर आम्ही ज्यांनी त्रास दिला, ती व्यक्ती, तो समाज, त्या महात्म्यांचे पुतळे, त्या महापुरुषांचे पुतळे डबडबल्या डोळ्यानं उभारतो महाराज, आणि हयात असताना त्रास देतो आहे का? मी सांगत नाही, ये वही समाज है, यीशु ख्रिस्त को फांस पर लटका दिया गया. ये वही समाज है, महावीर के कानों में किले ठोक दिए गए. अरे ये वही समाज है, चैतन्य के पीछे पत्थर मारे गए. ये वही समाज है, गौतम बुद्ध के पीछे राक्षसी लोगों को दौड़ाया गया. अरे ये वही समाज है, मीरा को राजस्थान छोड़ना पड़ा, जहर पीना पड़ा. अरे ये वही समाज है, या संत तुकाराम जी को गाली मिली महाराज. समाज त्याचा आहे का? तेच आहे समाज. डोळ्यासमोर चित्र आणा. अरे ज्या महात्म्यांनी आम्हाला भवसागर तरण्याचं तंत्र म्हणजे पंचमवेद निर्माण केला, गाता लिहिला गाता, अरे त्या गात्यातल्या एका एका अभंगावर आम्ही आज कीर्तन करतो. तर आमच्या जीवनामध्ये सुख सुविधा कोणत्या गोष्टीला आज कमतरता नाही. अरे त्या महात्म्याचा जर विचार केला, भरत महाराज, अरे जगद्गुरु तुकोबारायला गावात राहू दिलं नाही, लोकांना गावात राहू दिलं नाही, काही त्रास दिला हो. गावातल्या लोकांनी एक दिवस गावच्या पाटलाकडे मोर्चा काढला. पडसर गावातला प्रमुख त्या काळातला कोण होता? हा, पाटील. कोण होतं? पाटील. सायंकाळी गाव आलं घरी, राम राम पाटील, राम राम. कसं येणं केलं? सध्या वातावरण, हा तसं सध्याच्या वातावरणाचा काय संबंध आहे म्हणले आहे का? मग काय कारण आहे याचं? काय नाही म्हणले पाटील, आम्ही रोज शेतामध्ये राब 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 बैलासारखं राबतो म्हणे, आणि सायंकाळी कोरकुटका खाल्ला, पडायचं म्हटलं, हे आपल्या गावचं तुक्या टाळ कुटीत बसतं, आम्हाला झोपा येऊ देत नाही. कोण म्हणले हे?
दादा कथा रे दादा कोण गावचं कोण गावचं कोण अहो तुक्या म्हणले तुक्या टाळ कुट्या झोपा येऊ देत नाही झोपा मग याला गावात ठेवा नाही तर आम्हाला गाव सोडायला सांगा. चाललो आम्ही गाव सोडून. पाटलानं विचार केला आता अख्खं गाव गावाच्या बाहेर गेलं तर गाव पाटील की कुणाच्या बळावर करावी. विचार केला गाव गाव सोडून जाण्यापेक्षा गावातला एक हाबप हाकला तर काय हरकत आहे. हाकलायचा हाबप कोण हाकलायचा आपल्या गावात नाही ना हाबप हाकलीत आणि गावातला आहे. आणि म्हणून पाटलांनी सायंकाळी गाव गेल्यानंतर तुकोबाऱ्याला बोलून घेतलं. जय हरी महाराज जय हरी. माझ्या कानावर गोष्ट आली खरी आहे का काय पाटील तुमच्या भजनाने त्रास होतो गावकऱ्यांना. कल्पना आहे हो पाटील. भजन बंद केलं तर गावात राहता येईल तुम्हाला. भजन चालू ठेवायचं असेल गाव सोडावं लागेल महाराज. तुकोबाऱ्याच्या डोळ्याला धारा लागल्या. हात जोडीन सांगितलं पाटील गावकऱ्याला त्रास होतो भजनाचा. कल्पना आहे हो मला. त्याच्यासाठी प्रयत्नही खूप केला हो मी. भजन बंद करण्याचा प्रयत्न केला. काय सांगू महाराज पाटील भजन बंद होत नाही हो माझं. का माझी मज झाली छंद या नामाचा घेतला. बरं हा एक दोन जन्माचा नव्हता. काहीतरी करतात लोक म्हणतात हे झोपेत असं नाही नाही दिवसभर तसंच करतंय त्यामुळे रात्री दिवसा आपण जे केलं ते रात्री झोपेत आठवत असेल. अरे भजन बंद करण्याचा प्रयत्न केला तरी ज्या महात्म्याचं भजन बंद होत नव्हतं. अरे आम्हाला कीर्तनामध्ये 10 वेळा म्हणावं लागतं टाळी वाजवून भजन करा तरी आम्ही टाळी वाजवत नाहीत भजन करत नाहीत. ज्या महात्म्याने अट्टहास करून सुद्धा ज्याचं भजन बंद होत नाही त्या महात्म्यानं भजन किती जन्माचं केलं असेल. मागे भवता जनमी पुरावा आहे पुरावा. मला नका पुरावा. मागे बहुता जन्मी याची म्हणजे गांजा फुगत नाही. भजन करत आलो भजन. अरे जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर तो युगीचा भक्त नामा उभा कीर्तनी. जगद्गुरु तुका अनेक जन्मापासून भजन असण्यामुळे बंद करण्याचा प्रयत्न केला तरी भजन बंद होत नव्हता आहे का. पण तुकोबाऱ्याने सांगितलं पाटील भजन बंद करण्याचा प्रयत्न केला पण भजन बंद होत नाही. पाटलानं सांगितलं गाव सोडा. डोळ्यासमोर चित्र आणा. तो काळ आठवा. सुखसुविधा नव्हत्या. गाड्या घोड्या नव्हत्या. रस्ते सुद्धा नव्हते आहे का. त्या काळामध्ये तुकोबाऱ्याला गाव सोडायला सांगितलं पाटलानं. नाविलाजानं गाव सोडावंच लागलं. गावाच्या बाहेर पडले हो. डोळ्याला धारा लागल्या. प्रश्न पडला माझ्या तुकोबाऱ्याला. गाव सोडले याचं काही खरं आहे आता काय करावं. आता काय खावे कोणी कडे जावे गावावर राहावे कोण्या ज्या गावात राहत होतो आजपर्यंत तो गावातला प्रमुख गाव सोडायची भाषा करतोय का.
कोपला पाटील गावीची लोक आता माझ भीक कोण गाव सोडलं भंडारा डोंगर गाठला डोळ्यासमोर चित्र आला तिथं भजन करायला लागले महाराज तू कोबरायचं ठरलं होतं काय घेणे देणे आपल्याला वृक्षवल्ली यामा सोयरे वलचिने डोंगरावर भजन करायला लागले पण तिथंही त्रास देणारी लोक भेटलीच तिथंही त्रास द्यायला लागली भामचंद्र गाठला तिथंही त्रास बोराडा गाठला तिथंही त्रास अरे चांगला माणूस पत्र्याच्या शेडमध्ये जाईपर्यंत त्याला त्रासच असतो लक्षात ठेवाय कधी कधी काय माणसं म्हणतात महाराज आम्ही एवढं चांगलं वागून आम्हाला त्रास आहे अरे त्रास चांगल्यालाच असतो रे त्रास चांगल्यालाच असतो निंदा कुणाची करत नाहीत रे रिकामटेकड्या लोकांची निंदा होतच नसते आहे का जो चांगलं काम करत असतो ना लोक त्याची निंदा करतात जो चांगलं काम करतो ना त्याला दगड मारतात अरे चांगल्या झाडाला चांगल्या फळाच्या झाडाला दगड हाणतात रे दगड बेसरमाच्या झाडाला आजपर्यंत कोणी दगड मारलेला आम्ही बघितलं नाही दगड आंब्याच्या झाडालाच मारतात आहे का त्याची फळं गोड आहेत त्याला तो कोबरायला त्रास झाला भजन बंद झालं नाही एक दिवस भजन उरकलं घराकडे निघाले हातामध्ये चिपळे आहेत गळ्यामध्ये विणा आहे कतारे दादा आणि मुखामध्ये भजन आहे महाराज विठ्ठल 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 गोड भजन करत असताना मधल्या रस्त्याला येऊ लागले मधल्या आपल्या हे रस्ता याला कोणतं नाव आहे रस्त्याला हा हे मधला हो आपला हे नदीचा पांदन रस्ता ना हा पाऊल रस्ता आपला हा असं ही भाषा बोलायची हा पाऊल रस्त्यानं आले मस्त पैकी असा वडा होता त्या वड्याला पायाला चटके बसल्यामुळे थोडं वड्यामध्ये तो कोबर आहे आणि अचानक तिथंच तो कोबरायचा एक बालमित्र भेटला हा इकून निघाला महाराज तिकून जय हरी महाराज जय हरी कुठं निघाले निघालो म्हणले घरी आता त्यानं जरा तुकोबरायकडे वेगळ्या नजरेनं बघितलं माऊली सांगितलं महाराज म्हणले काय किती वर्ष झालं आपली मैत्री येऊ अहो आपण एका खोलीत अभ्यास करायचो एका डब्यात जेवायचो एका वर्गात सोबत अभ्यास केला सगळ्याच गोष्टी सोबत झाल्या पण बघा ना माझं आयुष्य आणि तुमचं आयुष्य अहो आजपर्यंत लग्न झाल्यापासून आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये जर बघितलं काय वैभव मी प्राप्त केलं बघा बाबा अहो 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा 25-30 म्हशी गाईनं गोटा भरला अहो मुलं सुना नातरुंड एवढं वैभव आज माझ्या चरणाजवळ लोळतंय तुमच्या जर कड बघितलं तुमचं बघितलं तर दिवाळं निघालो सावकारकी गेली म्हण दुकानदारी बुडाली काल ऐकलं तुमची बायको सुद्धा बायको कशासाठी गेली आपले सिद्धू सर बायको गेली तू कोबरायची कशामुळं पैसे कोण म्हणलं साडी घेतल्या नाही मुळे साडी घेतली नाही म्हणून अण्णांना वाचून आहे का स्त्री एका अण्णांना करता मिली आहे का दुष्काळे आटीला द्रव्यनेला माल करिता मेली कशी अण्णान करिता महाराज अन्न अन्न म्हणून बायकोनं प्राण सोडला त्या तुकोबारीची परिस्थिती डोळ्यासमोर आणा मनाची श्रीमंत किती होती डोळ्यासमोर आणतो आहे का अहो महाराज बालमित्र होता तो बालमित्र आहे का
बळी आणि शपथ महाराज हे गिराईक भेटावं बरं का सर, कुठं भेटावं, तिकडं शाळेतच भेटावं बरं का. असं कीर्तनाच्या ठिकाणी जरी आलं तरी ते एकेरीच बोलते आहे का, ते म्हणत नाही आता हे तिकडं मास्तर रे. हो होय बोलतात का मित्र, भाऊ तुमचा जीवलग मित्र भेटला तुम्हाला, आता आम्ही तुम्हाला आदरानं भाऊ म्हणतो, ते भाऊ म्हणते हा काय म्हणते ते, हा हे भाऊ ऐकतच काय नाही बरं का. एकेरी बोलतो एकेरी. तुम्ही कितीही मोठा व्हाल, कितीही मोठ्या पदवावर जा, जीवलग मित्र भेटला तो प्रेमाने तुम्हाला एकेरीवरच बोलणार आहे का. गोस्वामी तुलसीदासजींचं रामायण सध्या हिंदुस्थान डोक्यावर घेतं महाराज. गोस्वामी तुलसीदासचा जय जयकार करतं, पण तुलसीदासजी म्हणतात मी माझ्या जन्मगावी गेलो तर माझा बालमित्र मला कधी आला रे तुळश्या म्हणताय का. आणि तुम्ही बसला ह्या चिपण्या वाजवत विठ्ठल विठ्ठल करत, माझ्याकडे बघा जरा. आणि हे कोणी कामाला येत नाही, ते थोडंच ते काळ आहे म्हणले. काळ कोण काळ आहे, हा कोण काळ आहे, बाबा म्हणले तिकडे बघून कीर्तन कर र. ती स्वतः काळ आहे म्हणले, दुसऱ्याचं काळ करते वाटोळ करताय का. निर्दयाची तुझं लागली संगती, अधर्मी श्रीपती देखी यालाय का. त्याच्या नादी लागलात म्हणले, जरा इकडे बघा. तो कोबरा हसले ना, हसून म्हणले ए दादा बस झालं म्हणले, 3 वाजता आपल्याला उरकायचंय. मग तुझं चांगलं आहे म्हणले सगळं, पण कधी विचार केला का कोणत्या गोष्टीचा. हे आता बडबड करायला लागला, याच्यातलं शेवटच्या वेळेला कामाला काय येणार आहे का, येणार आहे कामाला. होय माऊली दादा येणार आहे. मी सांगून गेलो पहिल्यांदा, आलं का कुणाचं कामाला नाही महाराज. अरे तुझं कुठं घेऊन बसला 100 एकरचं सांगत. मग जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती जेव्हा गेला ना महाराज, त्याचं काही कामाला आलं नाही हो. तुमच्या आमच्याकडे आहेच किती प्रॉपर्टी महाराज, आहेच किती प्रॉपर्टी आपली. अरे 5 लाख घर दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घर सोन्याची होती सर. सोन्याची कुणाची, सांगितली तेवढी. किती घरं होती सोन्याची हे भया, 7 कोटी घरं होती. कशाची होती ओ आर्मी, किती घरं होती बरं. असं सांगतात रावणाचं घर काय 10 बाय 10चं नव्हतं महाराज. एका घरामध्ये अख्खं डोंगर जवळ बसायचं. बापो नाही खरंच होतं, मी जाऊन हातो तिथं आहे. अख्खं डोंगर जवळ बसायचं अजिंक्य नाना एका घरामध्ये. मग तेवढं मोठं घर असल्यानंतर त्या घराला चौकट किती केवढी मोठी असेल, दरवाजा केवढा असेल जरा विचार करा. भिंत कशी असेल आहे का. अरे एका भिंतीला सोन्याच्या किती विट्या लावल्या असतील. एवढी प्रॉपर्टी होती. तू कोबरा आमले रे सांगा ते कवडी गेली ना.
टाळी वाजव ना एकदा तरी. कामा आले पहा विचारून घरी. हा विचारूनही भले जाताना पोर एक पाकिट घेऊन जाणे भले. कोणा काम आले हे म्हणते ना आपल्याला, कोणा काम आले आता जा रिकामं पाकिट घेऊन नका. कसं काय करा. आजचा कार्यक्रम म्हणजे आपल्यासाठी दिवाळी आहे बरं का खरी. यांच्यासाठी शिमग आहे का काय माहित नाही आम्हाला, पण आमच्यासाठी दीपावली काय माहित नाही का माऊली. खरं सांगू का, अरे एवढे मोठे रती मारती आपल्या गावात आलेत, खरी दीपावली आपली आज आहे. दीपावली आज आहे. दसऱ्यानंतर 20 दिवसानं जरी दीपावली असेल तरी परमार्थिक क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीची खऱ्या अर्थानं दीपावली कधी असते. आणि गुणीजन मंडळी आपल्या गावात आली ही ना, खऱ्या अर्थानं आजच आमचा दसरा आणि आजच आमची दीपावली झाली महाराज आहे का. तुका म्हणे आल घरा तोची शिमगा. दिवाळी का, तोची दिवाळी आणि दसरा आहे का. अरे आमच्यासाठी रोज दीपावली आहे का. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी आहे का. एवढी मोठी खरं सांगा बरं, आज भरत महाराजांचा पकवाज ऐकण्यासाठी अरे हे बाकीचे परमार्थातले ज्येष्ठ मंडळी जाऊ द्याच, पण ज्यांना परमार्थाचा अजून लेश लागला नाही ती तरुण मंडळी फक्त मृदंग ऐकण्यासाठी इथं बसली आहे. म्हणून मी तुम्ही वाजवायला असले की ह्यांच्याकडे बघत असतो. बरोबर आहे का नाही. आज तुम्ही भरत महाराजाचं काय घेतलं. ते मृदून घेऊन जातो जाताना. ती कला असते महाराज, बघून शिकते लवकर माणूस, अनुभव आला पाहिजे. म्हणून आपल्या भागात हे गुणजन आणायचेत ना, मोठे आणायचेत ना. अरे आपल्या परिसरातली ही जे आता सध्याची नवीन पिढी आहे ना, या पिढीने यांचा आदर्श घ्यावा म्हणून यांना आणायचे. आपण आदर्श घेतला पाहिजे. ही पुन्हा निर्माण होणारच आहे. तुम्हाला कुठे गेले बारक, ती हाजरी लावून जाते फक्त पाकिटावरती. लय हुशार आहे. चला काय चालू होतं आपलं बघा आता. एवढा मोठा गेला व्यक्ती आहे का. किती मोठा होता. अरे एकट्या कुबेराकडे नवनिधी धन होतं. नवनिधी आहे का. म्हणून दादा हे कामाला येणार नाही. आजपर्यंत झालं गेलं जाऊ दे, आता इथून पुढे तरी रंगी रंगे श्रीरंग रंगी रंगे टाळी वाजवायले राव. काय तुमच्या टाळीत दम आहे राव. काय आवाज आहे तुमचा. फार तुमच्यापेक्षा मालेवाडीच्या गतिरोधक बोली एकटीची टाळी भारी वाजते राव.
आणि टाळी म्हणून एवढे मर्दाने बसलेले. अरे जोरात वाजवा टाळी. रंगी रंगे रे श्रीरंगे. आयुष्य तुझं लक्ष्मीच्या रंगात रंगण्यात गेलं. जाऊ दे, झालं गेलं गंगाला. पण इथून पुढे तरी आता काय करू? लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंग. रंगी रंगे रे श्रीरंगे. सर शब्द आहे अभंगामध्ये. रंगी रंगे रे. काय शब्द आहे? श्री म्हणजे काय? लक्ष्मी. रंगी म्हणजे काय? रंगणे. लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंगायचंय. लक्ष्मी कुणाच्या रंगात रंगली? ओ रसाळ, कुणाच्या रंगात रंगली? जेवायच्या म्हणून देवाच्या. तुम्हाला माहितीच आहे महाराज, लक्ष्मीचा जन्म झाला. कुठून झाला? बळीभाऊ झाला महाराज लक्ष्मीचा. 14 रत्न बाहेर पडली. 14 रत्न. आणि त्यापैकी एक रत्न म्हणजे लक्ष्मी आहे. डोळ्यासमोर चित्र आणा. आम्ही रोज ऐकतो, आम्हाला लक्षात येत नाही फक्त. ऐका किती रत्न आहे. लक्ष्मी भाजीपाला एक मार येते ना, कुणाचं लागलो म्हणून नाही का. 14 रत्न बाहेर पडले लक्ष्मी महाराज. असा सुंदर हार तिच्या हातात. एवढा हार होता, एवढा. ह्याच्यापेक्षा कमी असेल पण एवढा नसेल. एवढा हार लक्ष्मीची. ज्यावेळेस ती बाहेर पडली ना भरत महाराज, समुद्राच्या काठावरचा विषय हा. समुद्राच्या काठावरची घटना सांगतो. लक्ष्मी बाहेर पडली, हातात एवढा मोठा पुष्प हार आहे. काठावर लाईन मोठ्यांची होती महाराज. रती महारथी लाईन मध्ये होते. आणि लाईन मधल्या प्रत्येकाला असं वाटायचं आता हा हार लक्ष्मीनं आपल्या गळ्यात घालावा, ही लक्ष्मी आपल्याला मिळावी. प्रत्येकाला वाटायचं महाराज. तिथे काय साधे नव्हते. हो, इंद्र होता, ब्रह्मदेव होता, महादेव होता, हो, परशुरामजी होते, जमदग्नी होते, अजून सगळे लाईन मधून ही निघाली बिचारी. लक्ष्मी लाईन मधून निघाल्यानंतर मौली दादा त्या लाईन मध्ये असे बळच मुंडके खाली पडू लागले. अरे मुंडके खाली. ज्यांनी ज्यांनी माना खाली घातल्या होत्या त्यांच्याकडे बघितलंही नाही लक्ष्मी नाही. हा असं चालू घातलं. ते सिग्नल कव्हा पडते तसं. बळ माना खाली घातल्यानं लक्ष्मी हार घालू शकते का? काय महाराज. पहिल्यांदा लक्ष्मीचं लक्ष गेलं त्या लाईन मधल्या देवाच्या राजाकडे म्हणजे इंद्राकडे. विचार केला, देवाचा राजा आहे हा. बरं इंद्र स्वर्ग ताब्यात आहे, काय कमी याला? हार घालावा, याला मालक करावं. हार घालणार, पण भरत महाराजासारख्यानं सांगितलं म्हणजे लक्ष्मी नादी लागून घ्यायच्या. म्हणजे का? ब्रह्मदेवाच्या एका दिवसात हे 14 वेळा मरतय. किती वेळा मरतय? देहाचे पुरंदर 14 जाती. अगं किती वेळा कुंकू पुसत बसतील. कॅन्सल कर, कॅन्सल केलं महाराज लगेच. पुढे गेली दुर्वासा सारखा महात्मा गळ्यात माळ घालणार, पण विचार केला या बाबाचा अजून क्रोध शांत झाला नाही. यानं याच्या बायकोच मुंडकं उडवायला लावलं ना महाराज. कॅन्सल केलं. पुढे याचाच पोरगा 21 वेळा नक्षत्रीय पृथ्वी करणारा परशुराम. गळ्यात माळ घालाव म्हणली, पराक्रमी आहे. लक्ष्मण महाराजांना सांगितलं म्हणले अगं तैनं ते सांगितलं होतं, पण माझं ऐकणं महत्वाचं आहे. काय? यानं याच्या बापाचं ऐकून माईचंच मुंडकं तोडलंय. बापाचं ऐकून जो माईचं मुंडकं तोडतो तो घरात कमी जास्त झाल्यावर बायको जिवंत ठेवतो का? हे कशाला उगं पायावर हातानं तोंडा. कॅन्सल केलं. पुढं ब्रह्मदेव होते. ब्रह्मदेव लक्षात आलं सत्यलोक ताब्यात आहे, उत्पत्तीचा निर्माता आहे, याच्या गळ्यात माळ घालावी. पण भरत महाराजांनी विचार केला, याच्या गळ्यात माळ घातली ना मग आपल्याला ब्युटी पार्लरला जायला
आपल्याला कुठं मैत्रिणीच्या बड्डेला जायला, आपल्याला कुठं पार्टीला जायला का जमत नाही? यालाच वेळ नाही ना. कारण रात्रंदिवस काम चालू आहे याचं. कोणतं काम चालू आहे? हे कारखाना तयार करायचा. जातीवंत कुंभार आहे तो कुंभार, आणि हे तुम्ही सगळे मडके त्याच्या कारखान्यातलेच महाराज. रात्रंदिवस काम करतो तो, म्हणून तर वर्ण नाही भरत महाराज त्याचं. कुलाल हाडाचा बापचा हाडाचा अखंड घडवितो मडके रे. कुलाल हाडाचा म्हणजे जातीवंत हाडाचा कुंभार आहे. बाप कुणाचा आहे हा? होय पप्पांराव, बाप कुणाचा आहे हा? बाप चहाडाचा, ज्याचा मुलगा चहाडी लावण्यात पटाईत आहे. दोन्हीकडे चाड्या लावतोय बिचार. चाड्या लावण्यात कोण आहे? बळी भाऊ. हा बळी म्हणला तू कीर्तन झाल्यावर मला भेट तिकडे. बाप चहाडाचा. अरे चाडी जरी लावली तर त्यांच्या चहाडीमध्ये जगाचं कल्याण झाले आहे का? आमच्या चाड्यामध्ये घराचं वाटोळ झालंय. नारदाला देवाकडे सन्मान होता आणि दैत्याकडे सन्मान होता आहे का? जरी चाडी लावणार असला तरी. तुम्ही बघा बरं, चाडी लावा दोन्ही पार्टीकडे जाऊन बघा, सन्मान नाही महाराज एक दिवस. बरोबर आहे का नाही? चाडी लावणारा कॅन्सल केलं. पुढे महादेव बडादेव सब देऊन का बाबा होता. विचार केला याला माळ घालावी, पण कोणतीही मुलगी नवरा गरीब जरी असला तरी तिला काही वाटत नाही, पण दिसायला कसा असा वाटतंय? होय, मुलीला मुलगा दिसायला कसा असा वाटतो? हा कोण म्हणलं बराक ओबामा सारखा? दिसायला सुंदर. कन्यावर ते रूपम पिता. हो, माता वित्तम आहे का? तिने विचार केला हो दिसायला सुद्धा नाही, जाऊ द्या मला दिसायचं ऍडजस्ट केलं असतं. मन काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही. बरं हे जिथं राहतोय तिथं डोंगर जवळची माणसं विनाकारण गर्दी करत. कुठं राहतंय हा बाबा? कुठं राहते? त्यागोनी कैलास सर्व ही संपत्ती स्मशानाशी वस्ती रुद्र करी. कॅन्सल केलं. सर्वात पाठीमाग शेवटच्या लाईन मध्ये पडसर जगाचा मालक होता, वैकुंठाचा मालक राजकुमाराच्या वेशामध्ये आहे का? जेव्हा त्या लक्ष्मीनं त्यांच्याकडे बघितलं, एवढी सौंदर्य संपन्न असणारी लक्ष्मी पण जगाच्या मालकाचं सौंदर्य बघितल्यानंतर पागल झाली. पागल. काय सौंदर्य असेल महाराज ते, किती सौंदर्य असेल. आता आमच्या समोर बसलेली मंडळी किती सुंदर आहेत बघा, एक शिबडकर एक. एवढे माणसं माझ्या समोर बसलेत, प्रत्येकाचे नाक डोळे बघा बरं सारखे आहेत का? आहेत का नाक सारखे? डोळे सारखे आहेत का? अरे अंगठी सुद्धा सारखे नाहीत. अंगठी सारखी असते तर माझी प्रॉपर्टी अर्धी बळीनं हल्ली असते अंगठा कापून. सारखी नाहीत महाराज अंगठी आहे का? एवढा मोठा जगाचा मालक, एवढी मोठी सृष्टी निर्माण करणारा, ज्यानं या सृष्टीत एवढे सुंदर माणसं घडवलेत, निर्माण केलेत, तो किती सुंदर असेल महाराज? किती सुंदर असेल. म्हणून तर म्हणतात नाम तुम्हारा तारनहारा हो नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा जिसकी रचना उतनी सुंदर वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा नाम तुम्हारा जिसकी रचना उतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. अरे राजस कुमार मदनाचा पुतळा पागल झाली, गळ्यात माळ घालायला गेली मोठी. त्या लक्ष्मीचं कामच असं आहे, विचित्र काम आहे तिचं, विचित्र. तुम्ही म्हणता ना असं कसं? तुम्ही सुद्धा सांगता का नाही? तुम्ही कधी कधी म्हणता का नाही? तुम्ही म्हणता का नाही त्याला काय कमी आहे का? हो जळता जळ नाही म्हणता का ना? पैसा त्याच्याच घरी, इथं लेकराला खाला काय नाही.
येत नाही महाराज. लक्ष्मीचं कामच तसं आहे, जिथं जायला पाहिजे तिथं जात नाही आणि नको तिथं गेल्याशिवाय राहत नाही महाराज. जिथं खाला भरपूर आहे तिथं खाणार कोणी नाही, जिथं खाणारे भरपूर आहेत तिथं खायला काही नाही. याच्या पुढचं सांगू, अरे सकाळी सकाळी गोरगरिबाचे काही लेकरं अशी असतात महाराज, अशी परिस्थिती काहीची बिकट आहे, एवढी बिकट परिस्थिती भरत महाराज. आपण ज्ञानोबराईच्या कृपेनं आशीर्वादानं आपलं सगळ्यांचं चांगलंच आहे महाराज आहे का. पण आजही या देशामध्ये एवढी गरीब परिस्थिती काही काही घरी, अरे सकाळी लेकराच्या डोक्याला केसाला लावायला तेल मिळत नाही, काही काही जणाला इमानदारीने मिळत नाही महाराज. लेकराच्या डोक्याला तेल नसतं लावायला, केस भरपूर असतात पण तेल नसतं. पण काही काहीचे तेलाचे कारखाने आहेत हो, कारखाने तेलाचे, पण काय करा केसच नाहीत. बळी तुझ्याकडे बघून इशारा नाही बरं काही. तुझे आणतो केस, काळजी करू नको, कीर्तन झाल्यावर दुप्पट पाकिट भर तू एक केस आणतो भरपूर. फरकच आहे हा. पाठ फिरवली अपमान झाला, पुन्हा पुढे गेली, पुन्हा पाठ फिरवली, पुन्हा पुढे गेली, पुन्हा पाठ फिरवली. देवाला सांगितलं बघ लक्ष्मी, हे बघ तू किती प्रयत्न केला, तुला अपेक्षित सुख मिळणार नाही. मग माझ्या पायाची सेवा करावी लागेल तेव्हा तुझी तो ही इच्छा पूर्ण करेल. अरे पायाची सेवा ऐकली, लक्ष्मी थै तया नाचू लागली. काय आनंद वाटला तिला, तिच्या भाग्याचं वर्णन केले महाराज ज्ञानोबारायांनी. मग सर्वस्वे करोनी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. जग सध्या कुणाच्या माग लागलंय, बोलत चला झालं कीर्तन. जग कुणाच्या माग लागलंय. अहो आम्ही रात्रंदिवस धडपड करतो, कशासाठी करतो बोला ना. हे रात्री नाशिकहून इथं आले कशासाठी आले. हो म्हणाले पुन्हा हो. अरे पैशासाठी जरी आले असते तरी अशी कला आहे का कुणाकडे आहे. अरे कला काय महाराज, असे असे पैसे काय तुम्ही फुकट नाही. बुवाचं आता कोट घातलाय, बिना कोटाचं शर्ट बोललं चिम झालंय घामानं. फुकटचा पैसा नाही हो दादा, हे घामाचाच पैसा आहे का. रात्रंदिवस धडपड चालू आहे लक्ष्मीच्या. जगाला सुख लक्ष्मीमध्ये वाटतंय का, पण ती लक्ष्मी जगाच्या मालकाच्या पायाजवळ सुख मान. लक्ष्मी आई जयाची जयाचे नाम पापनाशी, जयाचे नाम पापनासे, लक्ष्मी ऐशी जयाची दासी. सुख लक्ष्मीमध्ये जरी असेल तर लक्ष्मी त्याच्या पायाजवळ सुख मानते. नाही तरी माऊली भाऊ तुम्ही रोज ऐकताय पण तुमच्या लक्षात येत नाही सुख कुठं आहे. सर्व तुझे पायी सुख सर्व आहे, तू कमन काही नमको आणि तुझे पायी सुख कळालं. अरे लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंग. श्री म्हणजे लक्ष्मी, रंगी म्हणजे रंगली. कुणाच्या रंगात रंगली, जगाच्या मालकाच्या रंगात रंगली. आणि म्हणून असं न करता काय फुलला अशी पतंग आहे का. पतंग नावाचा किडा आहे बरं का. हे किडा ते लेकरं उडवतात तो पतंग वेगळा आहे हो. किडा दिव्यावर झेप घेतो, त्याला वाटतं खाण्याचा पदार्थ आहे आणि म्हणून झेप घेतल्यानंतर हा किडा जाग्यावर जळून भस्म होतो आहे का. तसे एकंदरीत 5 विषय आहेत, पंचविषय आहेत. एका विषयाने एका नाश झालेला, पण वेळ आपला संपलेला आहे.
संपलेला आहे वेळ आपला. 1 ते 3 कीर्तन होतं. 3 वाजून मला वाटतं 10-15 मिनटं झालेत. तुम्हाला कळालं नाही, घड्याळ झपाट्यानं पळालं आहे. वाल्मिक भाऊ 10 मिनटं घेऊ. 20 मिनिटं. तुमच्या क्षेत्रात ओव्हर टाईम असते म्हण भाऊ. काय हरकत नाही. शब्द येतो मृगबिंदीला, गजपते स्पर्शे सुखे भाविला, रूपे जान बुंगे तसा गंधीत संतोषला. मी नाही रस सेविता, मधुरही प्राणा पे पावे पळे, अहो पाचाई विषयासी सेविती त्याची गती नाटळे. आता हे 5 विषय सांगितलेत मी तुम्हाला. स्पर्शी विषयाने हातीचा नाश आहे, शब्द विषयाने हरणाचा नाश आहे. हरणाचा गोड प्रसंग आहे, जरा लक्षपूर्वक आहे का. हे पारधी लोक जंगलामध्ये जेव्हा हारणं पकडायला जायचे ना पूर्वी, आता नाही, सोबत एक वाद्य घेऊन जायचे. वाद्य त्याला बिन म्हणतात बळी भाऊ, बिन. एवढं गोड वाजवायचे, एवढे गोड वाजवायचे, तो स्वर हरणाच्या कानावर पडल्याबरोबर ते हरिण पागल व्हायचं. पागल सर्व अंगाचे कान श्रवण करून ऐकायचं. ते एवढं मग्न व्हायचं, एवढं मग्न व्हायचं, एवढं मग्न व्हायचं. दुसरा पारधी लगेच बाण काढायचा, बाण सोडायचा. तो बाण त्या हरणाच्या मरमी लागायचं. हरिण जमिनीवर कोसळायचं, तरपडायचं. ते हरिण तरपडायचं आहे का. जवळ पारधी आला तर ते तरपडणारं हरिण त्या पारद्याला प्रार्थना करायचं, महाराज अब क्या देखत पारधी, पुरा लगा दिया घाव, है जब लग सांस शरीर में, तब लग बंसी बजा, तब लग बंसी बजा. दादा मी आता तरपडतोय, मरतोय, पण माझी एक शेवटची इच्छा आहे. काय इच्छा आहे? शेवटचा श्वास असेपर्यंत तुझं हे वाद्य वाज, काय नाद फ्री असेल हरिण बघा. पण हे जिवंतपणीची आहे. पण मरताना ते हरिण पारद्याला विनंती करू लागला, दादा मी आता जातो, पण गेल्यानंतर माझी एक इच्छा आहे. कोणती इच्छा आहे? हे बघ, मी गेल्यानंतर माझं हे मुंडकं घराला लाव, घराची शोभा वाढेल, माझं मांस तुझ्या लेकराला खाऊ घाल, त्यांची शुद्ध निवृत्ती होईल. पण हे कातड आहे ना माझं कातड, हे कातड घरी घेऊन जा, रोज सकाळ संध्याकाळच्या बसत जा, आणि ज्याच्यामुळे माझा प्राण गेलाय ते तुझं वाद्य वाजवत जाय का. ही हरणाची नाद प्रियता आहे का. हे सिंग की कर सिंगोटी, मांस पका कर खा, इस जाम पर बैठ कर सूरस रागिनी गा. शब्द विषयाने हरणाचा नाश, स्पर्श विषयाने हत्तीचा नाश, गंध विषयाने भुंग्याचा नाश आहे. वेळ भरपूर झालाय, पण आता उरकत घेतो बरं का मित्र महाराज. हा तुम्ही होच म्हणणार आहेत, कराच म्हणणार आहेत. गंध विषयाने, आणि त्यामध्ये सुद्धा कमळातला मकरंद सेवन करण्यासाठी भुंगा जातो सर. आणि त्या कमळाचे 2 प्रकार आहेत. काही कमळ सूर्य उदयाला उमलतात आणि मावळला की मिटतात, आणि त्या कमळामध्ये मकरंद सेवन करण्यासाठी हा भुंगा गेला. दिवसभर मकरंद सेवन केलं, सूर्यास्त झाला, कमळ मिटलं. कमळ मिटल्याबरोबर याच्या लक्षात आलं, कमळ मिटलं, आता बाहेर कसं पडायचंय. पण विचार करू लागला, रात्र किती दिवसाची आहे? कोण म्हणलं 15 दिवसाची आहे. रात्र किती दिवसाची आहे? कसे डचकल्यावणी करायलेत काही बघा नाही. जाईल रात्र मग होईल सुप्रभात खुंटी, हो सूर्योदय खुंटीत होईल पद्मजात. विचार करू लागला, हो कोशांतरी आली असे जव चिंतित पाहे, अरे विध्वंसले कलिवरे नैनीच पय. विचार करू लागला, उद्या सकाळी सूर्योदय होईल, कमळ विकसित होईल, मग मी बाहेर पडेल. हा विचार करू लागला, पण कमळ चिरून बाहेर येईने गेलं मार. नाहीतर भुंग्यामध्ये ताकद नाही का कमळ बाहेर चिरून यायची? आहे का नाही ताकद? किती ताकद आहे. अरे त्याच्या मनात आलं ना, भरत महाराज तुमचं मृदंगाचं खोड सुद्धा एका मिनिटात ते चिरून बाहेर पडत आहे का. मोठे मोठे लाकडं कोरतंय, हो मोठे मोठे लाकडं कोरतं, पण भुंगा कमळात गुंतत आहे का? गुंतत. कमळाचं सांगतो हे भुंग्याचं. हो आदमी कितना खतरनाक हो तो घर में
आदमी कितना ही खतरनाक हो तो सर बाहर घर में आया तो भिगी बिल्ली बन जाता है. बळी भाऊ लग्न झाले का तुमचं? एकदाही झालं नाही. पुढच्या वेळेस त्याचं लग्न होणार आहे. लग्न झाले की सगळंच त्याचं इच्छा पूर्ण होणार आहे. काळजी करू नका. इकडे बोला. चला मी त्याचं बिचारायचं सांगा ना काही. सोपानराव तुमचं झालं की लग्न? हा बाहेर तुम्हाला लटलट कापतात सगळे पण तुम्ही घरी. हा इमानदारीने सांगा खरं कसं आहे. ते म्हणले हो म्हणावती अवघड झालंय. हे भुंग्याचं सांगतो मी. भुंग्याचं अरे विचार करत होता पण कमळ चिरून बाहेर येत नव्हता का. त्याच विचारामध्ये रात्री हातीचा कळप आला. त्यातल्या एका हातीचा पाय पडला. ते कमळ भुंग्यासहित सुराडा होऊन जाग्यावर गेलाय का पण बाहेर चिरून बाहेर आलं नाही. याला म्हणायचं गंध विषयाने भुंग्याचा नाश, तसं रस विषयाने माशाचा नाश. सांगतो एकदा सर्वांनी भजन करा. कोणी हात वर करा. ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी हात वर करा. ज्यांना आहेत त्यांचा विषय चालू आहे मग कोणी असो. आणि बघा मला अतिशय आनंद वाटला. अरे माझ्या जाग्यावर महाराष्ट्रातले टॉपचे कीर्तनकार आले. त्यांना जेवढी सुंदर साऊंड सिस्टीम भेटली नाही तेवढी आज मला सुंदर साऊंड सिस्टीम भेटली आहे. ते म्हणते तेव्हा मीच होतो की र. पण काय कायचं नशीब असं असतं मला सहज चांगलं राहतंय. आहे का. लाईट सुद्धा नाही पुन्हा त्यातल्या त्यात. तुम्हाला हात कोणी सांगितले खाली घ्यायला याई मोठ्या प्रेमानं. हात खाली घेतले तर घरापर्यंत हात राहणार म्हणून हात वर आणि भजन जोरात. आणि हे भजनाचं पुण्य आम्हाला वैकुंठवासी ज्ञानोबारावजींच्या पारड्यात जमा करायचे मोठ्या प्रेमानं. हो तुले हरी का Thank you.